नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण मक्याचे अप्पे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. अप्पे तुम्ही बघू शकता किती मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे. बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे, खायला खूप टेस्टी लागतात. तुम्ही हे अप्पे मुलांच्या डब्यावरती देऊ शकता, घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर 1.5 कप रवा घ्यायचा आहे. तर 250 ml चा माझा हा कप आहे, त्या कपाने 1.5 कप इथे मी रवा घेतलेला आहे. त्यासोबतच अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे. दही जे आहे ते खूप जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. तर हे दही जे मी इथे घेतलेलं आहे थोडंसं घट्ट आहे. तुमच्याकडे जर पातळ दही असेल तर थोडंसं जास्त सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा ताक असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकता. आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि त्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहे. सोबतच इथे 1 कप कॉर्नचे दाणे घेतलेले आहे. हे स्वीट कॉर्न आहे. तर आपण कॉर्न सोबतच जर मिरच्या बारीक केल्या असत्या तर हे जे कॉर्न आहे हे खूप जास्त बारीक झाले असते. हे आपल्याला थोडेसे जाडसर वाटायचे आहे, त्यामुळे मिरच्या पहिले बारीक करून घेतले आहे. तर बघा, अशा पद्धतीने याची आपल्याला थोडीशी जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. बघा, खूप जास्त बारीक याला केलेलं नाही आहे, थोडेसे कॉर्नचे दाणे यामध्ये आहे. आता हे जे आपण वाटून घेतलेले कॉर्न आहे हे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी विसळून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी जे आहे ते खूप जास्त टाकायचं नाही आहे. पाण्याचा अंदाज घेतच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. संपूर्ण पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. पुन्हा जर गरज पडेल तर पुन्हा आपण पाणी यामध्ये वापरणार आहोत. बघा, याला व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तरीसुद्धा हे जे बॅटर आहे हे मला थोडंसं घट्ट वाटत आहे. पुन्हा पाव कप पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण इथे तुम्ही बघू शकता घट्टच आहे, खूप जास्त पातळ केलेलं नाही आहे. बघा, आता हे अशा पद्धतीचं तयार झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे रवा जो आहे तो अगदी छान फुलला जाईल, छान मुरला जाईल. बघा, 15 ते 20 मिनिटं झालेले आहे. अप्प्याचं जे मिश्रण आहे त्यातला रवा जो आहे तो अगदी छान मुरल्या गेलेला आहे आणि हे मिश्रण बघू शकता पहिलेपेक्षा थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे. आता यामध्ये अर्धा कप अख्खे स्वीट कॉर्नचे दाणे मी टाकून घेतलेले आहे. थोडेसे हे अख्खे दाणे अप्प्यामध्ये टाकले की ते दिसायला आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये टाकू शकता, पण अप्पे आपण कॉर्नचे बनवतो आहे आणि त्याला कॉर्नची टेस्ट यावी म्हणून बाकी कुठल्याही भाज्या मी यामध्ये वापरलेल्या नाही आहे. त्यानंतर पाव कप पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी जे आहे ते आपल्याला अंदाजेच वापरायचं आहे पूर्ण मिश्रण तयार होतपर्यंत. म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता, इतपतच घट्ट हे बॅटर ठेवायचं आहे, खूप जास्त पातळ करायचं नाही आहे. तर कमी जास्त पाण्याचं प्रमाण लागू शकतं. मला इथे 2 कप जवळजवळ पाणी लागलं असेल. आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकून बॅटरमध्ये सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सोड्यावरती असं थोडंसं पाणी टाकलं की तो बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो. सोड्याच्या जागी तुम्ही इथे इनोसुद्धा वापरू शकता. अर्धा चमचा इनो तुम्हाला वापरावा लागेल. आता या बॅटरमध्ये मी मीठ टाकायचं विसरले होते, त्यामुळे सगळ्यात शेवटी 1 चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही सुरुवातीलाच यामध्ये मीठ टाका. बघा, बॅटर आपलं तयार झालेलं आहे. लगेचच आपण अप्पे बनवायला घेऊया. अप्पे पात्राला छान तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे बॅटर आहे हे अप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला अप्पे पात्राच्या कडेला आपल्याला बॅटर टाकायचं आहे, कारण मधल्या बाजूला गॅसचा फ्लेम जो आहे तो जास्त लागतो, त्यामुळे तिथे हे जे बॅटर आहे हे सगळ्यात शेवटी टाकायचं आहे. तर इथे तुम्ही ही बॅटर बघू शकता, इतपतच घट्ट आपल्याला ठेवायचं आहे. खूप जास्त जर हे अप्प्याचं बॅटर पातळ झाला तर अप्पे व्यवस्थित फुलणार नाही. बघा, सगळ्या अप्पे पात्रामध्ये इथे मी बॅटर टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती हे अप्पे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. बघा, 2-3 मिनिटं झालेले आहे. अप्पे तुम्ही बघू शकता किती छान फुललेले आहे. आता वरच्या बाजूनी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे अप्पे पलटवून घ्यायचे आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने याचा रंग किती छान आलेला आहे, अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे। आता हे अप्पे पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तर बघा इथे सगळे अप्पे जे आहे ते मी पलटवून घेतलेले आहे। अप्पे पलटवल्यानंतर सुद्धा यावरती झाकण ठेवून याला 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातात। बघा 1 मिनिट झालेला आहे। खालच्या बाजूने सुद्धा म्हणजे दोन्ही बाजूनी अप्पे व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे। अप्प्याचा रंग सुद्धा छान आलेला आहे आणि छान फुललेले सुद्धा आहे। अप्पे आपण काढून घेऊया। अप्पे तयार झालेले आहे। अगदी मऊ लुसलुशीत अप्पे आपले तयार झालेले आहे। आता इथे अप्प्याची एक बॅच मी करून घेतलेली आहे। आता याच पद्धतीने जे उरलेलं मिश्रण आहे त्याचे सुद्धा अप्पे आपल्याला करून घ्यायचे आहे। तर अप्पे पात्राला इथे तेल लावून घेतलेलं आहे। अप्प्याचं जे बॅटर आहे ते अप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे। यावरती झाकण ठेवून अप्पे 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। अगदी झटपट हे अप्पे तयार होतात। मुलांच्या डब्यावरती तुम्ही देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। जेवढं अप्प्याचं बॅटर आज आपण बनवलेलं आहे तेवढ्या बॅटरमध्ये जवळजवळ 36 अप्पे तयार झालेले आहे, म्हणजे 3 ते 4 लोकांसाठी पोटभरीचा नाश्ता एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतो। बघा इथे अप्प्याची दुसरी बॅच सुद्धा तयार झालेली आहे। अप्पे आपण काढून घेऊया। सगळे अप्पे इथे मी तयार करून घेतलेले आहे। तर हे अप्पे तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकता। ही जी चटणी आहे याची रेसिपी मी पहिले चॅनलवर अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही चेक करू शकता। तर अप्पे इथे तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेले आहे, शिवाय मऊ आणि लुसलुशीत सुद्धा झालेले आहे। खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात, अगदी झटपट तयार होतात। पावसाळ्यामध्ये कॉर्न भरपूर प्रमाणामध्ये असतात, तर ही अप्प्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।